वास्तुशास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या सदरात कोणत्या दिशेस डोके करून झोपणे शुभ असते हे पाहणार आहोत. आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिनचर्येवर मनस्थितीवर मोठा परिणाम होतो असे वास्तुशास्त्र मानते. रात्री झोप नीट लागत नसेल तर प्रयत्न करूनही मध्यरात्रीपर्यंत झोपच येत नसेल तर आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे असा त्याचा अर्थ होतो. उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपणे आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चुकीचे आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथात दक्षिण दिशा ही यमाचे स्थान मानली जाते, त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय किरणे निरंतर वाहत असतात. उत्तरेस डोके केल्यास ही चुंबकीय किरणे डोक्यात प्रवेश करून शरीरातील ऊर्जा आपल्याबरोबर वाहून नेऊन व्यर्थ वाया घालवते, त्यामुळे झोप नीट लागत नाही व दुसऱ्या दिवशी असा माणूस चिडचिडा बनतो. या स्थितीत झोपल्याने उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब या शारीरिक तक्रारीही उद्भवू शकतात. दक्षिणेस डोके व उत्तरेला पाय ही झोपण्याची सर्वाधिक चांगली स्थिती होय, कारण उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे संपत्तीचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तीवर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. झोपण्याची ही स्थिती योग्य असल्याचे शास्त्रीय कारण म्हणजे उत्तर ध्रुवातून निघणारी चुंबकीय किरणे उत्तर दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून तिच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे शरीरातील संपूर्ण ऊर्जा शरीरातच साठवून ठेवली जाते. याशिवाय पूर्वेला डोके करून झोपणे ही बऱ्यापैकी शुभ समजले जाते, परंतु पश्चिमेला मात्र कधीही डोके करून झोपू नये, त्यामुळे आजारपण येते, अपत्यांना संकटांना तोंड द्यावे लागते. आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बेडरूम कधीही बांधू नये, त्यामुळे पती पत्नीमध्ये तीव्र स्वरूपाचा तणाव, टोकाचे मतभेद निर्माण होतात.